यानंतर बातमी आहे रत्नागिरीतून। रत्नागिरीत मराठी शाळांची दुरावस्था पाहायला मिळते। समाज कल्याण विभागाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। चिपळूणमधील समाज कल्याण विभागाचं वसतिगृह बंद आहे आणि यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे। याच संदर्भात आढावा घेतला आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी। रत्नागिरी जिल्ह्यातील मराठी शाळांची बिकट परिस्थिती दिसत असतानाच मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जे वसतिगृह आहे ते आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे। मी आता चिपळूण तालुक्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या मागासवर्गीय वसतिगृहाजवळ आहे। ज्यावेळेस वसतिगृहातलं सामान हळवत होते त्यावेळेस सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने विरोध केला। सामान तत्काळ थांबवलं। त्यानंतर सहाय्यक आयुक्त बडगुजर सर यांच्या समवेत सर्व आंबेडकरी सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना यांच्यासोबत रेस्ट हाऊसला मीटिंग झाली। त्यामध्ये बडगुजर साहेबांनी असं लिहून दिलं की वसतिगृह चालू होईल, ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने चालू होईल ऍडमिशन प्रोसेस, आणि इथलं सामान हलवणार नाही। परंतु आता आपण बघतोय वसतिगृहामध्ये सामानच नाहीये आणि वसतिगृहामध्ये शिपाईही नाहीये। या शासनाला आमची मागासवर्गीय विद्यार्थी हे शिकलेले नाही पाहिजेत का, की फक्त त्यांचा बेटी पढाव शिक्षण हे फक्त बोलण्यापुरतं राहिलं आहे का? प्रथमेश मोहिते, मी पालवण मधून येतो। माझं गाव इथून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे। तिथून येण्याची सुविधा उपलब्ध नाही। माझं कॉलेज इथे चिपळूणलाच होतं आणि अशा परिस्थितीत या वसतिगृहात आल्यानंतर आम्हाला काही सुविधा होत्या, परंतु इथे गृहपाल उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला त्या सुविधा मिळत नव्हत्या। जेवणाची कशी व्यवस्था होती? जेवण अगदी खराब असायचं, कारण की इथे गृहपालच नसायचा। त्याला आम्ही तक्रार सादर तरी कशी करणार? ती जर अशी परिस्थिती असेल तर मग मुलांचं भवितव्य कसं घडणार हा एक प्रश्नच आहे आणि याला जबाबदार कोण असा प्रश्न इथे निर्माण होतोय। त्यामुळे प्रफुल्ल समे, राजेश जाधव, लोकशाही मराठी, चिपळूण, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।